अशा कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा फोकस केलं पाहिजे जेणेकरून आपण स्टार्टअप सुरू करू शकतो? धैर्यशीलता, धाडस आणि कॉमन सेन्स. सगळं झेलण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये येते, की काही पण प्रॉब्लेम आले, काही पण माझ्यावर अडचण आली तर मी त्याला मात करूनच पुढे जाणार आहे. ही जर का तुमची मेंटॅलिटी असली तर तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू शकता. फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही जर का बॅक वर्किंगच्या हिशोबाने केले तर तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. क्वेश्चन व्हॉट दे आर सेइंग, क्वेश्चन इच अँड एव्हरीथिंग दॅट समवन सेज. जोपर्यंत तुम्ही ते क्वेश्चन नाही करणार की तो का घडला, कशामुळे घडला, कुठे घडला, माझ्यासोबत आणि माझ्या बिझनेसला हे का इफेक्ट झाला, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ नाही शकत. जेव्हा आपण फर्स्ट स्टेपमध्ये पाय ठेवतो ते कशा पद्धतीनं योग्य पार्टनर किंवा योग्य वेंडर आपण निवडू शकतो? फ्युचर व्हॅल्यू जी आहे त्याच्या योगदानाची आपण जर का प्रेझेंटमध्ये कॅल्क्युलेट केली तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशो जरा आपल्याला बसवायला कम्फर्टेबल जाईल. राहील. तुमचा तर एमच असायला पाहिजे की तुम्ही त्या MNCs ना आणि मोठ्या कंपन्यांना टक्कर द्या. माणसं ओळखणं हे किती महत्वाचं आहे? ही जी स्किल आहे सर्वात उच्च दर्जेची आहे कुठल्याही व्यवसायामध्ये. कीपिंग द राईट पीपल फॉर द राईट जॉब. नमस्कार, मी फराह खान. तुम्ही बघताय न्यूज 18 लोकमत डिजिटल. एखाद्या व्यक्तीला एखादी आयडिया येते आणि त्यानंतर त्या आयडियावर आधारित तो व्यक्ती किंवा तो तरुण एक व्यवसाय सुरू करतो, बिझनेस सुरू करतो आणि याला स्टार्टअप म्हणतात. आणि त्यानंतर या स्टार्टअपद्वारे तो व्यक्ती एवढा पुढे जातो की त्याच्याकडे आतापर्यंत काहीही नव्हतं, मात्र पुढे जाऊन त्याच्याकडे 100-200 माणसं असतात जी कामं करतात आणि त्याची जी आयडिया आहे ती सक्सेसफुल झालेली असते. तो यशस्वी बिझनेसमॅन झालेला असतो. मात्र ही आयडिया सक्सेसफुल होईपर्यंतची जी प्रक्रिया आहे ती नेमकी काय असते आणि सक्सेसफुल बिझनेसमॅन होण्यासाठी नेमकं काय करावं लागतं, स्टार्टअप सुरू करताना नेमका काय विचार लोकांच्या मनामध्ये असतो आणि काय करायला पाहिजे, या सगळ्या प्रश्नांची उत्तरं आपल्यापैकी बऱ्याचशा लोकांना माहिती नसतात. आणि याच प्रश्नांची उत्तरं आपण न्यूज 18 लोकमतच्या या सिरीजमधून घेणार आहोत ज्याचं नाव आहे स्टार्टअप A to Z. आणि या सिरीजमध्ये आपल्याला मार्गदर्शन करणार आहेत प्रसिद्ध CA प्रथित आपल्या स्टुडिओमध्ये आहेत. आपलं खूप खूप स्वागत आहे. धन्यवाद. तर प्रथित हे प्रसिद्ध CA आहेत आणि त्याचबरोबर ते आर्थिक सल्लागार आहेत. PD ॲडवायझर्स अँड स्ट्रॅटेजिस्ट असं त्यांच्या फर्मचं नाव आहे. ही फर्म चांगल्या पद्धतीनं काम करते. या फर्मद्वारे ते मोठमोठ्या बिझनेसमॅन्सला सल्ला देत असतात. अनेक बिझनेसमॅन, अनेक स्टार्टअप ज्यांना सुरू करायचं आहे ते लोक त्यांच्याकडून सल्ला घेऊन चांगल्या पद्धतीनं या इंडस्ट्रीमध्ये काम करतायत आणि त्यांच्याकडून तुमच्या माझ्या मनामध्ये स्टार्टअपविषयी जे काही प्रश्न आहेत त्याची उत्तरं आपण जाणून घेण्याचा प्रयत्न करूयात. प्रथित, जसं की मी सांगितलं, तुम्ही अनेकांना सल्ला देत असता आणि आता आपले जे प्रेक्षक आहेत त्याच्यापैकी बऱ्याचशा लोकांच्या मनामध्ये एखादी आयडिया असेल, ती आयडिया घेऊन स्टार्टअप सुरू करावं असं त्यांना वाटत असेल, पण त्याचबरोबर त्यांच्या मनामध्ये भीतीसुद्धा असेल की ते यशस्वी होणार का. अशामध्ये एक प्रश्न निर्माण होतो, तो म्हणजे जरी आयडिया ही आपल्या मनामध्ये आली, आपल्याला स्टार्टअप करायचंही आहे, पण त्याच वेळेला आपण अशा कोणत्या गोष्टींकडे लक्ष दिलं पाहिजे किंवा फोकस केलं पाहिजे जेणेकरून आपण स्टार्टअप सुरू करू शकू? धैर्यशीलता, धाडस आणि कॉमन सेन्स. ओ. हे 3 गोष्टी खूप महत्त्वाच्या असतात. धाडस जर का तुमच्यामध्ये असतो तर तुम्ही काही गोष्टी करायच्या आधी घाबरणार नाही. त्याच्यावरती जर का तुम्ही कॉमन सेन्स वापरला तर काही गोष्टी करण्याआधी तुम्ही जरा विचार करा आणि योग्य पद्धतीने धाडस वापराल. आणि जर का तुमच्यात धैर्यशीलता असेल तर तुम्ही जाणके निर्णय घेऊ शकता. म्हणजे जे आपण वाईज डिसिजन म्हणतो ते तुम्ही घेऊ शकता. अच्छा. तर हे 3 पिलर्स, धैर्यशीलता, धाडस आणि कॉमन सेन्स खूप महत्वाचे असतात कुठलाही उद्योग किंवा व्यवसाय चालू करायच्या आधी. आणि ही गोष्ट तुमच्यामध्ये असते, पण हे जेव्हा तुम्ही उद्योग चालू करता किंवा कुठलाही व्यवसाय चालू करता तर ही वाढत जाते. अच्छा. म्हणजे आणि एक्सपिरियन्सने तो या सगळ्या गोष्टी हे तिन्ही वाढत गोष्टी जातात. वाढत जातात. आणि ही 3 पिलर्स आहेत कुठल्याही उद्योजकामध्ये जी नेसेसरी आहेत. ते अच्छा. असायलाच हवी. आणि त्याच्यानंतर मग पुढे आपण जाऊ शकतो असं म्हणता येईल. पण त्याच वेळेला असं असतं की आपण एखादी आयडिया निवडली, चूज केली, आपल्याला स्टार्टअप सुरू करायचा आहे, पण कुठे ना कुठे मनामध्ये एक भीतीसुद्धा असते की ही आयडिया यशस्वी होणार का, हा स्टार्टअप यशस्वी होणार का? तर मी तुम्हाला उलट प्रश्न विचारतो हां. की जर का नाहीच झाली तर काय काय होणार आहे जास्तीत जास्त. चला मी तुम्हाला असं पण विचारतो की एक व्यक्ती असेल जो असं ठरवून बिझनेस स्टार्ट करेल की त्याचा व्यवसाय 1000% यशस्वी होईल. आता हा व्यक्ती अपयशी ठरवू शकत नाही, हा फेल होऊ शकत नाही का? होऊ शकतो. हे बघा,
अपयश किंवा फेल होणं ही चूक नसते किंवा कुठलाही क्राईम नसतो. पण ह्याच बाबत असं विचार करायला पाहिजे, की आपण कुठलीही गोष्ट चालू करायच्या आधी त्या गोष्टीमधला व्यावहारिक आणि पुस्तकी अभ्यास होणं खूप गरजेचं आहे. खोलाचा अभ्यास. बरोबर. एकदम खोलाचा अभ्यास करणं तुमचं कर्तव्य आहे कुठलाही व्यवसाय चालू करायच्या आधी. हं. आणि ह्याच्यात काही दोराय नाहीयेत. जेव्हा तुम्ही कोणत्याही विषयामध्ये तुमचा अभ्यास खोलापासून असतो हं, हं. आणि त्या त्या ते करण्यामध्ये तुम्ही जेव्हा सक्षम होतात, तेव्हा तुमच्यात एक कॅल्क्युलेटेड रिस्क घेण्याची क्षमता निर्माण होते. हं. ती कॅल्क्युलेट रिस्क घेतल्यानंतर तुम्ही हा निर्णय घेऊ शकता, की व्यवसाय कसा करायचा, कुठला करायचा आणि किती पैसे सुद्धा गुंतवायचे त्या व्यवसायामध्ये. हं, हं. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की पूर्ण अभ्यास केल्यानंतर आपल्याला नेमकं काय करायचं आहे ते तर क्लिअर आहे आणि त्याच्यासाठी तुम्ही जे सांगितलं, की धाडस लागतं, करेज एक असायला पाहिजे आणि या 3-4 गोष्टी जर असल्या आणि क्लिअर विजन असलं आपल्याला नेमकं काय करायचं आहे, तर त्याच्यानंतर निर्णय घेतल्यावर आता याला सक्सेसफुल करायचंच आहे आणि जर सक्सेसफुल झालं नाही तर नेमकं काय? हाही विचार करणं तेवढंच गरजेचं आहे. म्हणजे त्याच्यासाठी काही बॅकअप प्लॅन ठेवणं महत्त्वाचं आहे का मग नाही अशामध्ये? कसं आहे जसं मी हां. म्हणालो धाडस. धाडस हं. हा खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावते तुमच्या व्यावसायिक प्रवासात हं, हं. किंवा तुम्ही एका पॉइंट नंतर आणि जसं मी म्हणालो अभ्यास. हां. अभ्यास तुमचा फक्त व्यवसाय चालू करायच्या आधीचा पाठ राहतो. हं, हं. त्याच्यानंतर तुमचा अभ्यासाची पद्धत सुद्धा बदलते ज्याच्यात तुम्ही रोज तुम्हाला एक परीक्षा द्यावी लागते. म्हणजे प्रॅक्टिकली आता सगळ्या गोष्टी करायला सुरुवात हो, होते. हो, हो. आणि एका पॉइंट नंतर हं. तुम्हाला एक मोठे चमडीचा माणूस सुद्धा होऊन सगळं झेलण्याची क्षमता पण तुमच्यामध्ये येते, की काही पण प्रॉब्लेम आले, काही पण माझ्यावर अडचण आली, तर मी हं. त्याला मात करूनच पुढे जाणार आहे. ही हं. जर का तुमची मेंटॅलिटी असली, हं, हं. तर तुम्ही कोणताही व्यवसाय चालू करू शकता. पण हं. अभ्यास, खोलातला अभ्यास होणं हे खूप गरजेचं आहे. हं, हं, हं. म्हणजे सुरुवात करण्याच्या आधी अभ्यास करणं आणि स्वतःला तयार करणं हे महत्त्वाचं आहे असं तुम्ही म्हणता. अगदी. पण अशातच एक प्रश्न येतो तो म्हणजे गुंतवणुकीचा, म्हणजे पैशांचा. ज्यावेळेला आपण एखादा आयडिया घेतो, त्याच्यानंतर स्टार्टअप सुरू करण्यासाठी अभ्यास करतो, मार्केटचा अभ्यास करतो, या सगळ्या गोष्टी झाल्याच. पण त्याच वेळेला नेमकं गुंतवणूक किती करावी? म्हणजे कितीने सुरुवात करावी? त्याच्यानंतर ते कुठून आणावी? गुंतवणुकीसाठीचे पैसे हाही प्रश्न असतोच. तर बरोबर. याचं उत्तर काय आहे? हे बघा, कोणी पण आपला व्यवसाय चालू करायच्या आधी हं, त्याचा असाच गोल असतो. आपल्या सगळ्यांचा असाच गोल असतो, हं, की आपला व्यवसाय जो आहे, तो 10,000 पटीने पुढे गेला पाहिजे हं, हं. आणि खूप मोठा झाला पाहिजे. पण तुम्ही मला एक सांगा, ते 10,000 पटीचा जो जी प्रक्रिया आहे, हं, हं. त्याच्याबद्दल तुम्ही आज प्लॅनिंग करू शकता का? जे तुमचं आज नेटवर्क आहे, जे तुमचे आज रिसोर्सेस आहे, हं, हं, हं. ते मिळून तुम्ही त्या पुढचा एवढा विचार करू शकता का? नाही करू शकत. हं, हं. कोणच नाही करू शकत. कारण ह्याला कसं आहे, की एक 5 ते 10 वर्ष तरी मिनिमम लागते आणि हं, तेवढा हं. पुढचा विचार कोणच करू नाही शकत. कारण खूप गोष्टी बदलतात एवढ्या समयमध्ये. हो. तर तुम्ही काय करू शकता त्याच्यासाठी, की ते हं, 10,000 पट पोहोचण्यासाठी हं, हं. तुम्ही आधीच्या ते 100 पटीपर्यंत बिझनेस कसा न्यायचा, हं, तो हं. तुम्ही आजच्या तारखेत खूप सोप्या पद्धतीने त्याचा विचार मग करू हे शकता. जे आहे म्हणजे 100 पटीपर्यंत आता समजा एक्स अमाउंट आहे. समजा आपण समजूयात की 10 लाखांची आपण गुंतवणूक केली एखाद्या स्टार्टअपमध्ये. त्याच्यानंतर त्याच्या 100 पटीपर्यंत आपला बिझनेस न्यावा असं जर समजा गोल सेट केलंय, तर त्यासाठी नेमकं काय करायला पाहिजे? किंवा कशा पद्धतीनं हे गोल वाढवत जायला पाहिजे? आता मी 100 पटच का म्हणालो? हं. कारण 100 पट जेव्हा तुम्ही एक गोल सेट करून कुठलंही कार्य करता, हां. मग तुम्ही त्या गोलच्या हिशोबाने ते कार्य करता आणि बाकीचे जे डिस्टर्बन्सेस असतात किंवा नॉट डिस्टर्बन्सेस पण काही गोष्टी असतात जे म्हणजे त्या गोलपर्यंत पोहोचण्यासाठी गरजेचे नसतात. त्याच्यामध्ये तुमचं रिसोर्सेस वेस्ट नाही होत. हं, हं, हं. तुमचे पैसे असेल, तुमचा वेळ असेल किंवा काही असेल, फक्त ते 100 पट पोहोचेपर्यंत असतं. हं, मग हं, ते हं. 100 पटीचा लक्ष्य जो असतो, तो काही पण असू शकतो. जे तुम्हाला फायनान्शियल इन्स्टिट्यूशनकडनं फंडिंग उचलायचं लक्ष्य असेल हं, हं. किंवा तुम्हाला कुठल्याही दुसऱ्या देशामध्ये तुमचा बिझनेस पोहोचवण्याचं किंवा तिकडे एक ब्रांच टाकण्याचा निर्णय असेल हं, हं. किंवा गव्हर्नमेंटकडनं काही तुम्हाला लाभ घेण्याचा विचार असेल. एम हं, असेल, हं, त्याच्यासाठी तुम्हाला एक तुमचं बिझनेसचं स्टँडिंग उभं करणं खूप गरजेचं असतं हं, किंवा हं. तुम्हाला कुठल्याही फ्रँचायझी ओनरशी तुम्हाला एक संवाद साधायचा असेल, हं, हं. त्याला तुम्हाला अट्रॅक्ट करायचं असेल, तर सगळे तुमचे बिझनेस डिसिजन जे असतात, ते हं, 100 हं. पटी पोहोचेपर्यंत फक्त ते एक लक्ष्याच्या दिशेने केले पाहिजेत. हं, हं, आता हं. तुम्हाला मी एक उदाहरण देतो, हे हां. का महत्त्वाचं आहे. हं, हं. कारण काय होतं, की सपोज की तुम्ही
एका सिच्युएशनला येता बिझनेस जेव्हा चालू करतो, तुम्हाला सिलेक्ट करायचं असतं 2 वेंडरच्या मध्ये. हां. आता 2 वेंडरच्या मध्ये लॉजिकली एक नवीन बिझनेस चालू केलेला माणूस काय विचार करेल, की हा मला सप्लाय चांगल्या क्वालिटीचा करेल आणि ह्याचा भाव योग्य कमी आहे. पद्धतीने हां. लागायला पाहिजे. हं. आता काय होतं, की हा वेंडर सपोज की तुमच्या व्यवसायासाठी खूप महत्त्वपूर्ण भूमिका निभावतो. ज्याच्यामुळे सपोज की हा वेंडर जर का तुम्हाला अटॅच झाला, तर उद्या जर का तो नसेल, तर तुमचा बिझनेस आदळू सुद्धा शकतो. जर का हां, हा हां. वेंडर ह्या भूमिकेचा आहे आणि आता तुम्ही 2 का 3 वर्ष पुढे जाऊन ह्या वेंडर सोबत काम करता हं, हं. आणि बिझनेस एका पटीपर्यंत आणता हं. आणि मग त्याच्यानंतर त्या वेळेला विचार करता, की आता मी ह्या लेव्हलला आलोय, की मला इन्व्हेस्टर्सकडे जाऊन माझा बिझनेस अजून वाढवायचा आणि एक्सपान्शन कसं करायचा ह्याचा मला आता मी विचार करू शकतो आणि मार्केटमध्ये मी बाहेर जाऊ शकतो. आता काय होतं, जेव्हा तो व्यक्ती बिझनेसच्या ह्या लेव्हलवर बाहेर जातो आणि त्याला इन्व्हेस्टर भेटतात, हं, हं. की आणि त्या इन्व्हेस्टर्स बरोबर त्यांचं जुळायला लागतं. हं, हं. पण काही कारणांमुळे त्या इन्व्हेस्टर्सना किंवा त्या बिझनेस पार्टनर्सना जे नवीन जुडलेले असतात, हं, हं. जो तुमचा बिझनेस नवीन पटीवर घेऊन नेणार जातात. असतात, हं, हं. त्यांना जो तुमचा वेंडर आहे, तो योग्य वाटत नाही. काही कारणांमुळे ते असू शकतं, हं, हं. की म्हणजे त्याच्या त्या वेंडरमध्ये त्यांना केपेबिलिटी दिसत नसेल, हं, की हं. हा पुढे बिझनेस नेऊ शकतो किंवा त्या वेंडरचा रेप्युटेशन मार्केटमध्ये असं नसेल, की जेव्हा ते इन्व्हेस्टर जोडले जातील हं, तुमच्यासोबत, हं, हं. तर पुढचं जे प्लॅनिंग आहे ते बरोबर होणार नाही. हं, हं, हं. आता तुम्ही काय करणार? जेव्हा एवढं सगळं मेहनत घेऊन 3 वर्षानंतर हा वेळ तुमच्यावर आलेली आहे. ह्यावेळी जर का तुम्ही तो वेंडर बदलायला जाल आणि जर का दुसरा वेंडर टाकायला जाल तुमच्या बिझनेसमध्ये, तर हं. तुम्हाला बिझनेस कॉन्सिक्वेन्सेस खूप झेलायला लागतील आणि तुमचं बरोबर. नुकसान सुद्धा होईल. ह्याच्यामुळे तुमचं फ्युचर प्लॅनिंग सुद्धा अफेक्ट होईल. हं, हं, हं. पण ॲट द सेम टाईम जर का तुम्ही विचार केला असता आधी, की मी 3 का 5 वर्षानंतर या प्रकारच्या इन्व्हेस्टर्सकडे जाऊन फंड मागणार आहे, हं, हं. या बँकेकडे जाऊन फंड मागणार आहे, का हं. ह्या गव्हर्नमेंटच्या लाभ घेणार आहे. पॉलिसीजचा लाभ घेणार आहे, तर तुमचं प्लॅनिंग आणि तुमचा जो वेंडर आहे, हं. तुम्ही डे 1 पासून तोच वेंडरची निवड केली हं, असती. हं. भलेही तुम्हाला शॉर्ट टर्ममध्ये थोडासा नुकसान झालं असतं, हां, पण हां. तुम्हाला लाँग टर्म बेनिफिट हा दिसला असता तेव्हा. हं. बरोबर. तर दिस इज द ब्युटी ऑफ बॅक वर्किंग. हं. राइट. तुमचे सगळे फायनान्शियल प्लॅनिंग तुम्ही जर का बॅक वर्किंगच्या हिशोबाने केले, तर हं, हं. तुम्हाला खूप फायदा होईल त्याचा. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की सुरुवात जेव्हा आपण करतो, त्यावेळेला या सगळ्या गोष्टींचा अभ्यास करणं आणि राईट वेंडर निवडणं हे गरजेचं आहे. याच्याविषयी मी येणारच आहे. म्हणजे कशा पद्धतीने आपण राईट पार्टनर आणि वेंडर निवडू शकतो, त्याच्यासाठी काही टिप्स आहेत का तुमच्याकडे ते आपण बोलूयाच. पण त्याचबरोबर आणखी एक प्रश्न उपस्थित होतो, तो म्हणजे ज्यावेळेला एखाद्याला स्टार्टअप सुरू करायचं असतं, त्यावेळेला 100 लोकांचे सल्ले घेतले जातात. काही इन्फ्लुएन्सर्स असतात सो कॉल्ड, त्यांचा प्रभाव असतो किंवा काही वेळेला शॉर्टकट नेमका काय आहे, आपल्याला हा स्टार्टअप पुढे लवकरात लवकर घेऊन जाण्याचा याच्याविषयी सुद्धा विचार केला जातो. मग या सगळ्या गोष्टी त्या स्टार्टअपसाठी किंवा कोणत्याही स्टार्टअपसाठी योग्य ठरू शकतात का? इथे लोकं म्हणतील, की हे स्वतःच पॉडकास्टवर आलेत आणि ते दुसऱ्या इन्फ्लुएन्सबद्दल अक्कल शिकवतात आपल्याला. पण कसं असतं हां. मी असं मानतो, की आता हा जो न्यूज चॅनलचा हं, हं. माध्यम आहे किंवा कोणताही सोशल मीडियाचा जो माध्यम असतो, आपण त्याला लोकांना जागृत आणि अवेअर करू शकतो आणि हां, हां. योग्य माहिती त्यांच्यापर्यंत पोहोचू त्यांच्यापर्यंत शकतो. पोहोचू शकतो, की त्यांच्या हिशोबाने योग्य निर्णय त्यांनी स्वतःनी कसा घ्यावा, हं, ही हं, आपण हं. त्यांना दिशा सांगू शकतो. हां. आपण कोणालाही हे सांगू नाही शकत, की हे चुकीचं आहे आणि हे योग्य आहे. हं, हे हं. आपण नाही सांगू शकत. हं, हं. तर माझ्या मते तुम्ही जेव्हा कोणाला फॉलो करता का हं, हं. किंवा कोणाचंही सोशल मीडियावर काही सल्ले ऐकता, हं, हं. तर तुम्ही आधी ते जेव्हा ऐकता, ते तुम्ही स्वतःची परिस्थिती काय आहे, हं, स्वतःची हं. मानसिकता काय आहे, स्वतःची पारिवारिक परिस्थिती काय आहे, ते तुम्ही ध्यानात घ्या. मग हं, ते हं. जे म्हणतायत, ते तुम्ही बाहेर जे प्रॅक्टिकली व्यावहारिक पद्धतीने ते जे अनुभवतायत हं, हं. इतर लोकं, त्यांना जाऊन विचारा, की हे जे म्हणतायत, हे खरंच योग्य आहे का? असं घडतं का? हं, तसं हं. घडतं का?
ह्याची तुम्ही चौकशी करा, माहिती करा, क्वेश्चन व्हॉट दे आर सेइंग, क्वेश्चन एक्झॅक्टली. इच अँड एव्हरीथिंग दॅट समवन सेज. आता कसं होतं की आधीच्या काळात कसं होतं की लोक देवभक्ती करण्याच्या आधी काही विचार नाही हां, करायचे. हां. आता तर असा जमाना आलाय की तरुण दर गोष्टीला क्वेश्चन करतात. बरोबर. मग तुम्ही हे पण क्वेश्चन करा, कारण तुमचं आयुष्य ह्याच्यावर, आयुष्यातलं 99% वेळ जर का तुम्ही एका गोष्टीमध्ये लावणार असाल, जसं व्यवसाय का उद्योग, तुम्हाला क्वेश्चन दर पटीवर केला पाहिजे. बरोबर. हे योग्य आहे आणि हे बिझनेसमध्ये सुद्धा लागू होतं, की तुम्ही दर निर्णय घ्यायच्या आधी तुम्ही त्याला क्वेश्चन करा. एका गोष्टीमागे 100 कारणं असतात. जोपर्यंत तुम्ही ते क्वेश्चन नाही करणार, की तो का घडला, कशामुळे घडला, कुठे घडला, माझ्यासोबत आणि माझ्या बिझनेसला हे का इफेक्ट झाला, तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ नाही शकत. कारण तुम्हाला कळणारच नाही आणि मग जेव्हा तुम्ही क्वेश्चन कराल, तुम्हाला उत्तर सुद्धा त्याच्यामध्येच मिळेल. म्हणून माझं असं म्हणणं आहे, की जेव्हा तुम्ही हे सगळं प्रश्न विचारता, तुम्ही जे ट्रेंडिंग आहे ते फक्त बघता. ऐकून, जर का त्याच्यामध्ये काय ट्रेंड आहे ते तुम्ही मार्केटमध्ये विचारता, की असं असतं असतं का? मग तुम्ही ते तुमच्या व्यक्तिगत बाबतीत लागू करता. लागू करण्याच्या आधी जरा रिसर्च करता. हं, हं. मग ते तुम्हाला स्वतःला योग्य पद्धतीने कळतं, की कोणाला फॉलो केलं पाहिजे, कोणाचं किती ऐकलं पाहिजे आणि कोणाचं काय केलं पाहिजे. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की मला एक म्हण आठवतीये याच्यामध्ये, "ऐकावे जनाचे, करावे मनाचे." म्हणजे आपली स्थिती नेमकी काय आहे, कंडिशन नेमकी काय आहे आणि ते आपल्यापेक्षा जास्त कोणालाही माहीत नाही. आपल्यापेक्षा बेटर कोणालाही माहीत नाहीये. त्यामुळं आपण कोणत्या स्थितीमध्ये आहोत, आपल्याला नेमकं काय करायचं आहे आणि जे आपण दुसऱ्यांचं ऐकलंय किंवा सल्ला घेतलेला आहे, तो आपल्याला लागू होतो का? याचा प्रश्न विचारणं हे गरजेचं आहे आणि त्यानंतर ते फॉलो करायचं की नाही याचा निर्णय सुद्धा त्या व्यक्तीला स्वतःलाच घ्यायचा आहे असं आपल्याला म्हणता येईल. पण याच्यामध्ये तुम्ही थोड्याच वेळापूर्वी म्हणाला होतात की पार्टनर असतील किंवा वेंडर असतील हे खूप महत्त्वाची भूमिका बजावतात. कारण आपल्याला एखादा व्यवसाय फक्त सुरू करायचा नाहीये तर त्या व्यवसायामध्ये टिकायचं आहे, नाव कमवायचं आहे, पुढे जायचं आहे. आपण 100 पटीचं गोल ठेवतोय, 1000 पटींचं गोल ठेवतोय. त्याच्यानंतर पुढे जाऊन आपल्याला हेलिकॉप्टरमधून उतरायचं आहे. तेही स्वप्न असतात ज्या वेळेला स्टार्टअप सुरू करतो. तर त्याच वेळेला जेव्हा आपण फर्स्ट स्टेपमध्ये पाय ठेवतो त्यावेळेला वेंडर आणि हे जे पार्टनर्स आहेत आपल्या बिझनेसचे ते कशा पद्धतीनं योग्य पार्टनर किंवा योग्य वेंडर आपण निवडू शकतो. तर ह्याच्यात फरक असं आहे, की जेव्हा तुम्ही कोणालाही भागीदार घेतात, हां. त्याची निवड करता, त्याच्यामध्ये तुम्ही एक गोष्टीचं लक्षात घ्या, की त्याचं योगदान, त्या पार्टनरचं योगदान का तुमच्या बिझनेससाठी का तुमच्या व्यवसायासाठी किती महत्त्वपूर्ण आहे. आणि त्या योगदानचं तुम्ही गणितात प्रमाण घ्या अच्छा. आणि म्हणजे तसं कॅल्क्युलेट करा या सगळ्या प्रॉफिट गोष्टी. शेअर काढा. आता हे गणितात आपण कसं आणू शकतो? कारण भागीदारचा शेअर अनेक टाईपनी असतो. एक सल्लागार सुद्धा भागीदार होऊन जातो. हो. एक आर्थिक जे साधन तुम्हाला अवेलेबल करतं, हां, तो सुद्धा गुंतवणूक जे तुमचा करतं. भागीदार होऊन जातो. आणि सांसदिक भागीदार सुद्धा असतो, जे तुम्हाला रिसोर्सेस आणि सगळे नेटवर्क तुम्हाला जुळवून देतो. पण आता ह्या सगळ्या गोष्टींचा तुम्ही गणितात म्हणजे कसं मॅथ कसं करायचं मग हां, या मॅथ सगळ्या कसं करणं? गोष्टींचं? ह्याचं आता एक आहे, की त्याचं जे ह्याच्यामध्ये 2 स्टेप्स आहेत. नंबर 1, आजच्या तारखेमध्ये त्याच्या योग्यांची किती किंमत आहे तुमच्या व्यवसायासाठी. ते हां, हां. किती तो जे योगदान आणतोय, व्हॉट ही ब्रिंग्स टू द टेबल टुडे, त्याचं किती महत्त्व आहे. आज तुम्हाला व्यवसाय चालू करण्यासाठी ते किती हां. महत्त्वाचं आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते योगदान पुढच्या वेळीत म्हणजे जाऊन 5, 6, 7 वर्षानंतर जेव्हा तुमचा बिझनेस वाढेल, ते योगदान किती महत्त्वपूर्ण राहील. ह्याच्यामध्ये काय होतं, की जे तुम्हाला त्याला त्या वेळेला 5-6 वर्षानंतर जे प्रॉफिट शेअर द्यायचा असतो, तो योग्य आहे की नाही अजून. कारण त्यांनी काय होतं अनेक वेळा, की सुरुवात करंट असते. स्टेटसला हां. आपल्याला असं वाटतं, की ह्याचं खूप महत्त्व आहे आणि सगळं तुम्ही प्रभावाखाली येता आणि त्यांना शेअर देऊन टाकता. नंतर आपल्याला जरा चिमटा वाटतो, की अरे ह्याला एवढं का द्यायला पाहिजे आपल्याला. मग जी फ्युचर म्हणजे वर्थ कॅल्क्युलेशन आहे, नाहीये. हां. वर्थ नाही वाटत आपल्याला. म्हणजे ते फ्युचर व्हॅल्यू जी आहे त्याच्या योगदानाची आपण जर का प्रेझेंटमध्ये कॅल्क्युलेट केली, तर ते प्रॉफिट शेअरिंग रेशो जरा आपल्याला बसवायला ईझी जाईल. कम्फर्टेबल राहील. हां. जेव्हा 5-6 वर्षानंतर त्याला ते प्रॉफिटमधून शेअर देण्यासाठी तेव्हा तुम्हाला ते जड जाणार नाही. ह्याच्यामध्ये अजून एक असतं, की आपण अनेक वेळा एका माणसाच्या प्रचंड प्रभावाखाली येऊन त्याला गरजेपेक्षा जास्त शेअर देतो. अच्छा. हे
आजकालच्या जमान्यात खूप होतंय. जो एक माणूस, एक व्यक्ती येतो आणि असं दाखवतो, की त्याचे रिसोर्सेस खूप आहेत, हो. नेटवर्क खूप आहे आणि खूप प्रभावशाली म्हणजे शो ऑफ पद्धतीने करतो. तुम्हाला त्याच्या प्रभावाखाली आणतो. हं, हं. फक्त ह्या हेतूनी, की ज्याला 5% ची वर्थ आहे, तो 15 का 20% घेऊन जातो. हं. हे तुम्हाला त्या वेळेला वेळेला कळणार नाही. कळत नाही. हां. म्हणून बिझनेसमध्ये एक गोष्ट खूप लक्ष ध्यानात घ्या, की कुठलीही गोष्ट, कोणतेही तुमच्या मागे घाई करत असेल, हं, हं. तर घाईने कुठलेही निर्णय घेऊ नका. हं. पण ॲट द सेम टाईम कामाला लांबी देऊ नका. काम लांबत जाऊ नका. हं, हं, हं. म्हणजे इंग्लिशमध्ये आपण त्याला म्हणतो प्रोक्रॅस्टिनेशन. हां, हां. प्रोक्रॅस्टिनेट कुठल्याही गोष्टीला करत जाऊ नका. पण कुठल्याही माणसाच्या प्रभावाखाली येऊन त्याला हं. गरजेपेक्षा जास्त काही वस्तू द्यायच्या आधी 10 वेळा, 15 विचार वेळा, करणं. 100 वेळा विचार करा. हं, हं, हं. कारण ते खूप महत्त्वाचं आहे. बरोबर आहे. कारण आता आपण अर्ली स्टेजमध्ये आहोत, पण त्याच वेळेला हा बिझनेस जेव्हा वाढत जाईल, तेव्हा ते जड जायला नको. जेवढं काही आपण शेअर्स त्यांना देतोय, तेवढे ते वर्थ आहेत की नाही याचा विचार आज पहिल्याच दिवशी करणं हे महत्त्वाचं आहे आणि त्यानुसार आपले बिझनेस पार्टनर्स असतील किंवा वेंडर्सचंही तुम्ही सांगितलं की ते निवडणं हे गरजेचं आहे. पण त्याच वेळेला असंही असतं की आता आपला स्टार्टअप आहे. आपण एखादी आयडिया घेऊन आलेलो आहोत, सुरुवात करतोय बिझनेसची आणि मार्केटमध्ये मोठमोठे बिझनेस टायकून असतात. अनेक वर्षांपासून त्यांचा बिझनेस घराणेसुद्धा असतात. मग अशामध्ये एखाद्याला भीतीसुद्धा वाटते. तर अशा वेळेला ज्यांना स्टार्टअप सुरू करायचं आहे, त्यांना तुम्ही काय सल्ला द्याल? तर कसं आहे, काळ खूप बदललेला आहे आता हां. परत. आधी आता आधीसारखं जे मोठे बिझनेस आहेत, त्यांनी मार्ग बंद करून ठेवलेले नाहीत बाकीच्या उद्योजकांसाठी पुढे हं. यायला. आजकालच्या काळी लोकांच्या क्रिएटिव्हिटीच्या अनुसार ते खूप विविध प्रकारचे बिझनेसेस जे ऑलरेडी सेटल्ड आहेत, हं. मोठ्या-मोठ्या एम-एन-सीज आहेत, जे ते बिझनेस करतात, ते सुद्धा छोटे लोकं चालू करत आहेत आजच्या हं, काळी. हं. तर वेळ खूप बदलला आहे. पण मी असं मानतो, की तुमचा तर एमच असायला पाहिजे, की तुम्ही त्या एम-एन-सीजना आणि मोठ्या कंपन्यांना टक्कर द्या. हां. हे तुमचा एम असायला पाहिजे. घाबरण्याच्या उलट तुमचा एम असायला पाहिजे, की तुम्ही त्यांना टक्कर द्या. त्यांच्या जाणण्यामध्ये या तुम्ही हं, हं, आणि हं. त्यांच्या आणि मी एक खात्रीने सांगतो, की जेव्हा तुम्ही त्यांच्या जाणण्यामध्ये याल हं, हं. आणि यू विल बी नोटिस्ड बाय बिग कंपनीज, हं. तोपर्यंत तुम्ही इनफ तुमची कॅपेबिलिटी होऊन जाईल त्यांना टक्कर द्यायची आणि तुम्ही खूप माणसं सुद्धा तुमच्या उद्योगात तुम्ही जोडलेले असाल, हं. जे तुम्हाला तुमचं सपोर्ट करतील हं, हं, हं. आणि पुढे घेऊन जातील. हं, हं, हं. म्हणजे एकूणच भीती बाळगायचं काही कारण नाहीये. आपलं काहीच जे कारण काम नाही. आहे आणि इनफॅक्ट तुम्ही जसं सांगितलं, की त्यांना टक्कर द्यायची आहे, हेच एम असलं पाहिजे आणि त्यानुसार पुढे गेलं पाहिजे. त्याच वेळेला तुम्ही वेंडर आणि पार्टनरचंही थोड्या वेळापूर्वी सांगितलं, की कशा पद्धतीनं योग्य वेंडर आणि पार्टनर निवडणं गरजेचं आहे. पण जेव्हा आपण काम करायला सुरुवात करतो, त्यावेळेला आपल्याला कर्मचारीसुद्धा लागतात. ते आपल्याकडे असतात, जे छोटी-मोठी जी कामं आहेत, तिथूनच आपण सुरुवात करतो. तर हे जे कर्मचारी आहेत, योग्य कामासाठी योग्य कर्मचारी निवडणं हे किती महत्त्वाचं आहे आणि कसं निवडायला पाहिजे? हे खूप महत्त्वाचं आहे. स्पेशली जेव्हा हं. तुम्ही नवीन उद्योग कुठलाही चालू केलेला असतो, तुमच्याकडे महागातले एम-बी-ए आणि एक्सपिरियन्स्ड एम-बी-ए वगैरे ची निवड करणं तुमच्या क्षमतेत नसतं ते. हं, हं, हं. आर्थिक बजेटमध्ये नसेल ते. बजेटमध्ये नसतं ते. हां. हा व्यक्ती असा निवडा, ज्याच्यामध्ये जेव्हा तुम्ही त्याला इंटरव्ह्यू घ्याल, त्याच्यामध्ये तुम्ही ती आकांक्षा जागृत करा. हं. एक प्रेरणा जागृत करा तुमच्या ऑर्गनायझेशनसाठी एकदम फुल्ली 110 त्याचं 1000% देण्याची प्रेरणा जागृत करा. डेडिकेशन. मग हां. तुम्ही बारकाईने ओळखा, ती प्रेरणा खरंच जागृत झाली आहे का त्याच्यामध्ये? हं, हं, हं. ते जेव्हा तुम्हाला दिसेल, की इव्हन ही इज रेडी म्हणजे तो पण तुमच्यासोबत ग्रो होण्यासाठी मोटिव्हेट झाला आहे, हं, हं, हं. प्रेरित झाला आहे. हं. मग त्या हिशोबाने त्यांची निवड करा. हं. आणि दुसरी गोष्ट जेव्हा तुम्ही निवड झाल्यानंतर पण जेवढं तुम्ही त्यांना इन्सेंटिव्ह बेसिसवर ठेवाल, हं, हं. तेवढंच ते जास्त एक्स्पेक्टेशनच्या वरती काम करण्यासाठी प्रयत्न करतील. हं, हं, हं. त्याच्यामुळे तुम्हालाच फायदा होईल. हं. तुम्हाला कधी-कधी शॉक करतील अशी माणसं ज्यांच्या तुम्ही ऊर्जा जागृत केलेली असेल हायरिंगच्या वेळी हं. किंवा जस्ट नवीन जॉइनीवर हं. तुम्हाला शॉक होईल, की ह्याची क्षमता किती दिसते हं, पुढे हं, जाऊन. हं. अच्छा. मग हे झालं जे सामान्य कर्मचारी आहे, मॅनेजर आहे, एच-आर आहे किंवा या सगळ्या गोष्टी हायर करण्याविषयी. पण त्याच वेळेला जेव्हा आपण लोकांना हायर करतो किंवा स्वतः आपण एखादा स्टार्टअप सुरू करतोय आणि आपले पार्टनर निवडतोय, वेंडर निवडतोय, त्यावेळेला स्किल्स किती महत्त्वाचे आहेत? हे बघा स्किल्स अतिशय महत्त्वाचे आहेत. हां. पण मला असं वाटतं ना, स्किल्सपेक्षा जास्त तुमची मानसिक शक्ती
आणि मानसिक स्थिरता स्किल्सपेक्षा जास्त महत्वाची. प्रभावशील असते. कारण आता कसं आहे की कुठली मोठी स्किल का महत्वाची स्किल निर्माण करताना सुद्धा ना तुम्हाला एक मानसिकता लागते. जसं फॉर एक्झाम्पल आता मी सांगतो की मी जेव्हा सीए करायचं ठरवलं होतं, सीए साठी मानसिक शक्ती आणि मानसिक स्थिरता खूप लागते. हो, बरोबर आहे. तर सीए मध्ये मी खूप अपयश बघितलेलं आहे. मी खूप वेळा फेल झालेलो आहे. त्याच्यावर मी अपमान सुद्धा खूप सहन करून घेतलेला आहे आणि खूप 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 भागलेला आहे मी त्याच्यामध्ये. खूप भोगलेला आहे मी त्या सीएच्या अख्ख्या जर्नीमध्ये. मला जेवढं नॉर्मल सीएला वेळ लागतो त्याच्यापेक्षा तिप्पट मला त्या कोर्समधून बाहेर येण्यासाठी वेळ लागला. पण मी ती स्किल माझ्यामध्ये आणली. शेवटी मी पास झालो आणि तेवढं सगळं करून तेवढं ती मानसिकता माझी स्ट्रॉंग ठेवून मी आज हे तुमच्या समोर ह्या एवढ्या मोठ्या मंचावर बसलेलो एवढ्या कमी वयामध्ये. हे माझं भाग्य आहे कारण ही माझी मानसिकता आणि माझी मानसिक म्हणजे मेंटली प्रिपेअर असणं गरजेचं आहे. मेंटल प्रिपेअर खूप गरजेचं आहे. त्या बरोबर पण जेव्हा तुम्ही स्किल्ड असता, जोपर्यंत तुम्हाला ते स्किल विकता येत नाही, मग ते स्किल काय फायद्याचे? हां. तुम्ही जाऊन ते स्किल दुसऱ्याच्या कंपनीच्या फायद्यासाठी वापरणार आहात का? असं नाही होत. म्हणजे ते इट इज लाईक यू आर वेस्टिंग युअर स्किल. तुम्ही त्या स्किलचा काही उपयोग ऑप्टिमम यूज करून घेत नाही आहात. राइट. तुम्ही जर का स्किल होण्याचा एक फायदा असतो की तुम्ही त्याच क्षेत्रातले तुमच्या स्किलच्या क्षेत्रातले हिरे आणि मोती ओळखू शकता. आणि जेव्हा तुम्ही हे हिरे आणि मोती ओळखले, त्यांना एकजूट करा. त्या एकजूट केल्यानंतर आणि इतर क्षेत्रांमधले पण स्किल्ड लोकांना एकजूट केल्यानंतर काहीतरी मोठं निर्माण करा. ज्याच्यामुळे तुमचा स्वतःचा स्वाभिमान वाढेल, त्यांचा स्वाभिमान वाढेल आणि बाकीच्यांची पण त्याच्यामध्ये वाढ होईल. अशी विचारधारा ठेवून जर का तुम्ही काही कार्य केला, हां. तर खूप मोठी गोष्ट आहे ही मराठी माणसासाठी. बरोबर. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल, की ग्रोथ आपली स्वतःची बिझनेसमॅन म्हणून, त्याचबरोबर आपण ज्या लोकांसोबत काम करतोय, ज्यांना आपण सोबत घेतोय, त्यांची ग्रोथ किती होईल आणि त्यांना ग्रो करण्यासाठी आपण कशा पद्धतीनं त्यांना इन्स्पायर करतोय किंवा एक मोटिवेशन करतोय, मोटिवेट करतोय, हेही महत्त्वाचं आहे. त्याच वेळेला तुम्ही वेंडरविषयी सुद्धा थोड्या वेळापूर्वी बोललात. तर वेंडर आपण जेव्हा हायर करतो किंवा निवड करतो वेंडरची, तर त्यावेळेला त्यांच्यामध्ये सुद्धा काही स्किल्स वगैरे बघणं गरजेचं आहे? हो. स्किल्सपेक्षा जास्त आहे ना, की परत जसं मी म्हणालो, आधी ते एक तुमच्या ऑर्गनायझेशनमध्ये कुठल्याही बिझनेसमध्ये 1 का 2 वेंडर असे असतात, ज्याच्यावर तुमचं उद्योग, तुमचा व्यवसाय खूप पटीने अवलंबून असतो. इन शॉर्ट जर का त्या वेंडरने तुम्हाला सपोर्ट नाही केला आणि योग्य वेंडर त्या कामासाठी तुम्ही नाही निवडला, तर तुमचा व्यवसाय आदळू शकतो. सोप्या भाषेत सांगायला गेलो तर. हां, हां, हां. पण आता ह्या वेंडरला निवडायचं कसं? तर माझा असा सल्ला राहील, की अशा वेंडरना तुम्ही मार्केटमधल्या महागड्या वेंडर घेतल्याच्या ऐवजी तुम्ही असे वेंडर घ्या, जे तुमच्यासोबत तुमच्या मानसिकतेनुसार, तुमच्या नेचर अनुसार काम करतील आणि तुमच्या सोबत वाढतील. तुमच्या सोबत वाढण्याचं त्यांना दिशा दाखवा. त्यांच्यामध्ये पण ती ऊर्जा निर्माण करा. हे बघा, कोणाला पण तुमच्या बिझनेसमध्ये जेव्हा तुम्ही जोडता ना, तेव्हा त्याच्यामध्ये तुम्हाला जो लक्ष्य दिसलेला आहे त्या बिझनेसच्या ग्रोथचा, त्यांना सुद्धा दाखवा. त्याशिवाय ते तुमच्या माइंडसेटच्या हिशोबाने काम नाही करू शकणार. ते बरोबर. त्यांचे वेगळे गोल असतात. पण खरंय. जेव्हा ते तुमच्या सोबत काम करतात, त्यांना प्रेरित झाल्याची भावना आली पाहिजे, की ह्या माणसांबरोबर मी असं काम करतोय. ह्या माणसाची मानसिकता अशी त्यांच्यामध्ये एक्साइटमेंट निर्माण करा तुमच्याबरोबर काम करण्यासाठी. ह्याच्यामुळे तुमचीच ग्रोथ होईल. आणि मग काय होईल, जेव्हा तुम्ही वेंडर असे निवडता ज्याच्याबरोबर तुमची मानसिकता जुळते, एकमेकांची तुम्ही कम्फर्टेबल आहात त्यांच्यासोबत. कम्फर्टेबल हां. आहात. खूप वेळा दर बिझनेसमध्ये असे प्रसंग येतात, की तुम्हाला काही गोष्टी खूप अर्जंट बेसिसवर पाहिजे असतात. पाहिजे असतात. तुमच्या स्पेसिफिकेशनच्या हिशोबाने पाहिजे असतात. हां, हां. तर जेव्हा तुम्ही असे वेंडर तुमच्याबरोबर अटॅच असेल, जे तुम्हाला समजतात आणि ज्यांना ग्रो करण्याची ती ऊर्जा दिसलेली आहे तुमच्यामध्ये, ते तुमच्यासाठी काही आणि कुठल्याही वेळात एक्स्ट्रा टाइम घालून सुद्धा ते करून देऊ शकतात. म्हणजे आपले ऑर्डर कंप्लीट करू शकतात. ऑर्डर कंप्लीट करू शकतात बिफोर टाइम अँड व्हेनेव्हर यू नीड इट, हाउएव्हर यू नीड. बरोबर आहे. त्याच्यामुळे वेंडर निवडणं हे अतिशय महत्त्वाचं आहे, हे तर समजलंच. त्याचबरोबर आपण बाकीच्या बऱ्याचशा गोष्टीसुद्धा बघितलेल्या आहेत. पण हे सगळं करून ज्या वेळेला
स्टार्टअप सुरू केला जातो किंवा करण्यासाठीचा निर्णयापर्यंत आपण येतो त्यावेळेला काही लोक असे असतात की ते एकदम बिनधास्त असतात. म्हणजे त्यांनी कदाचित अभ्यासही केलेला नसेल, त्यांना त्याविषयीचं माहीतही नसेल, पण त्यांचं असं असतं की एकदा करून तर बघूयात, काय काय होईल, जास्तीत जास्त फेल होईल किंवा असं काहीतरी त्यांच्या बॅक ऑफ द माइंड सुरू असतं. आणि दुसरी एखादी व्यक्ती अशी असते की त्यांना स्टार्टअप करायचं आहे, त्यांनी सगळा अभ्यास केलेला आहे, पण ते एकदम दडपणाखाली आहेत. तर असे हे जे दोन्ही व्यक्तिमत्व आहेत त्यांना तुम्ही काय टिप्स द्याल स्टार्टअप सुरू करण्याआधी? त्या दर्पण तर कसं आहे, हां. आता प्रेशरच्या बाबतीत जर का बोलायला गेलो, तुम्हाला प्रेशर कुकर माहिती आहे? हो, हो. प्रेशर कुकरमध्ये जेव्हा तुम्ही मटण शिजवता, तेव्हा जेवढं जास्त प्रेशर होईल हं. त्या प्रेशर कुकरमध्ये, तेवढं मटण जास्त शिजेल. योग्य पद्धतीने शिजेल. हां, ॲट द सेम टाइम तुम्ही तुमचं मटण नॉर्मल भांड्यात शिजवा. हां. एकतर वेळ 3 पट लागेल, हो, दुसरं तुम्हाला कधी कधी कच्चं पण बाहेर निघू शकतं खरंय. त्याच्यामध्ये. हां. तर प्रेशर हे तुम्हाला चांगलं काम सुद्धा करतो. हं. तुम्हाला प्रेशर उद्योगाच्या मसाल्यासोबत बरोबर शिजवून काढतो. अच्छा. म्हणून म्हणजे प्रेशरशी प्रेशर चांगलं घाबरू आहे. नका, प्रेशरला अनुभवा. हं, ते खूप महत्वाचं असतं. हं. मग प्रेशर आहे तर तुम्ही त्याच्यामधून काय शिकताय आणि कसं शिकताय ती मानसिकता ठेवा. हं. प्रेशरला घाबरू नका. मराठी माणूस एक गोष्ट करायच्या आधी 100 वेळा विचार करतो. हे जे विचारधारा आहे ही आता बदलायची वेळ आलेली आहे, खरं सांगू तर. हां. जे फक्त उडी टाका त्याच्यामध्ये. आणि जसं मी सर्वात प्रथम मांडलं, धाडस, हं. धैर्यशीलता, ही 2 गोष्टी तुमच्यासोबत जर का असतील, तुम्ही जगात काही हासिल करू शकता. खरंय. आणि दुसरं गेलं, जे बिंदास लोक आहेत, ते बिंदास लोक आहेत. असणं हे चांगली गोष्ट असते, पण ओव्हर कॉन्फिडन्स इज नॉट गुड. हं. कॉन्फिडन्स इज गुड. ओव्हर कॉन्फिडन्सला मात कशी द्यायची? अभ्यास करा. अभ्यास करा, एवढं खोलात अभ्यास करा तुमच्या विषयाचा. असं करा की त्या विषयाबद्दल तुम्हाला सोडून दुसरा तुमच्या समोर एका सेकंड पण टिकू नाही शकणार असा अभ्यास करा. असा अभ्यास केल्यानंतर मग अपयश कुठे गेलंय? खरंय. जर का तुम्हाला एका वस्तू मागे तुम्हाला खोलात अभ्यास असेल, तर तुम्हाला कोण थांबवणार आहे यशला हासिल करण्यासाठी. करण्यासाठी? म्हणजे यशस्वी हे होणारच जर अभ्यास असेल आणि या सगळ्या गोष्टी असतील, स्किल असतील. आणि त्याच्यामध्ये तुम्ही आणखी एक महत्त्वाचा मुद्दा मगाशी सांगितलेला, तो म्हणजे माणसं ओळखणं. हे किती महत्त्वाचं आहे एका स्टार्टअप सुरू करणाऱ्या व्यक्तीसाठी? माणसं ओळखणं ही जी स्किल आहे, ही सर्वात उच्च दर्जाची आहे कुठल्याही व्यवसायामध्ये. कीपिंग द राईट पीपल फॉर द राईट जॉब अँड टेकिंग द राईट कॉल ॲट द राईट टाइम, हे जे माणसं ओळखण्याचा जो स्किल आहे, हे तुम्हाला निर्माण करायला लागेल. पण हे जोपर्यंत तुम्ही उडी टाकत नाही उद्योगाच्या क्षेत्रामध्ये, तोपर्यंत हे तुम्हाला करणार पण नाही. कारण तुम्ही जेव्हा बाहेर जाल, हे बघा, जेव्हा तुम्हाला तुमच्या क्षेत्राबद्दल एक खोलात अभ्यास असेल आणि त्या क्षेत्राच्या बद्दल तुम्ही विविध माणसांना भेटत जाल, तेव्हा तुम्हाला ऑटोमॅटिकली त्या माणसाची मानसिकता करण्यात येईल की हा काय बोलतोय आणि काय नाही बोलतो. तुमचा जर का अभ्यास नसेल तर तुम्हाला स्वतःला ओळखता येणार नाही की हा माणूस काय बोलतोय, योग्य बोलतोय का, काय म्हणजे त्याला काय अर्थ आहे की नाही. जसं मी म्हणालो, खूप लोक तुम्हाला प्रभावित करण्याचा प्रयत्न करतील. तुम्ही प्रभावित कसं होणार नाही? एकतर घाई नका करू कुठल्याही निर्णयामध्ये, आणि दुसरं तुमचा अभ्यास तुम्ही 110% तुमच्या सोबत नेहमी ठेवा खोलात. खरंय. म्हणजे एकूणच असं म्हणता येईल की ज्या वेळेला आपल्याला एखादा स्टार्टअप सुरू करायचा आहे, त्यावेळेला फक्त आयडियाच नाही, तर त्याच्या आजूबाजूला त्या वस्तूविषयी, त्या आयडियाविषयीचा अभ्यास करणंही महत्त्वाचं आहे. आणि स्किल्सचं तुम्ही सांगितलेलं आहे, माणसं ओळखणं सुद्धा महत्त्वाचं आहे. म्हणजे अगदी खूप छोट्या छोट्या गोष्टी आहेत, बारकावे आहेत स्टार्टअप सुरू करतानाचे, ते तुम्ही या ठिकाणी सांगितलेले आहेत. आणि अशाच पद्धतीनं इतरही वेगवेगळ्या विषयांवर आपण तुमचं मार्गदर्शन घेत राहूयात. आज तुम्ही खूप छान मार्गदर्शन केलं, त्याबद्दल खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि यासोबतच या एपिसोडमध्ये वेळ झाली आहे इथे थांबण्याची. मात्र पुन्हा भेटूयात स्टार्टअपमधील दुसरा एखादा विषय घेऊन. त्याच्या खोलात जाण्याचा प्रयत्न आपण करूयात आणि स्टार्टअपमध्ये कसं सस्टेन करता येईल, अयशस्वी व्हायलाच नको अशा पद्धतीनं स्टार्टअप कसं करता येईल, याविषयीचा सल्ला आपल्याला पुन्हा घ्यायचा आहे CA प्रथित यांच्याकडून. तोपर्यंत तुम्ही पाहत राहा News 18 लोकमत डिजिटल.